फक्त 2 बोटांनी मोडली जाईल आणि जेवढे दिवस शिल्लक आहेत तेवढे दिवस मऊ लुसलुशीत राहील अशी चपाती जर का करायची असेल ना, तर तुमची कणिक भिजवण्याची पद्धत जी आहे ना ती बदला. ही आहे कणिक भिजवण्याची नवीन पद्धत. कशी ते पहा. तर हे पीठ असं ग्लासमध्ये घ्यायचं आणि खाली बाउलमध्ये किंवा परातीमध्ये चाळायचं. म्हणजे काय होतं, तर पीठ सगळीकडं सांडत नाही आणि वाया जात नाही. तर आपल्याला जेवढं पीठ मळायचं आहे तेवढ्या अंदाजाने पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये मीठ आणि तेल घालायचं. ते चांगलं हाताने असं फेटून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये गरजेनुसार म्हणजे त्या पाण्यामध्ये मावेल एवढी कणिक घालायची. थोडी थोडी करत कणिक घालायची, म्हणजे कणिक फार घट्ट होत नाही आणि अंदाज घेत घेत घातली ना की अगदी सैलसुद्धा होत नाही, मऊसूद अशी कणिक होते. नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय उत्तम आहे. आणि हो, नवीन होणाऱ्या सासवांनो, आता सुनबाईंची काळजी करू नका. त्यांना फक्त हा व्हिडिओ दाखवा. चपाती सुरुवातीपासून भाजून अगदी व्यवस्थित ठेवण्यापर्यंत, म्हणजे कणिक भिजवण्यापासून डब्यात ठेवण्यापर्यंत पूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ पहा आणि सुनांनाही दाखवा आणि आयांनो, लेकींनाही दाखवा. म्हणजे मुलीला स्वयंपाक शिकवायची तुमची काळजीच मिटली. तर आता आपली कणिक मळून तयार आहे. एकसारखा गोळा झाला आहे. आता हा कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, पिठामध्ये बुडवायचे आणि असा गोल थोडासा पुरीच्या आकाराचा लाटून घ्यायचा. त्याला मधोमध तेल लावायचं आणि तुम्हाला जशी हवी ना तशी घडी घाला. त्रिकोणी घातलीत तरी चालेल किंवा लंबगोल आकार करून मधोमध दुमडलीत ना तरीही चालेल. पुन्हा त्याला थोडंसं पीठ लावायचं आणि पोळपाटावरती पोळी अगदी अलगद लाटायची. काठ लाटायचे, पोटात लाटायची नाही. पोटात लाटली की नाही की पोळी फाटते. मग अशी काठाकाठाने गोल गोल फिरवत अलगद लाटायची. उडदाचं पापड त्याचं पीठ घट्ट असतं, त्यामुळे तो दाबून लाटावा लागतो आणि पोळी हे अलगद हाताने लाटावी लागते. हे बघा, अगदी व्यवस्थित फिरवून फिरवून काठ लाटायचे आणि अशी पोळी ही लाटून झाल्यानंतर हातावर घेऊन बघायची. हातावर घेतली की नाही की पलीकडून आपला हात दिसला की समजायचं पोळी अगदी पातळ झालेली आहे. आणि जिथं हाताला जाडसर लागेल ना तिथं पुन्हा एकदा असं लाटणं फिरवायचं. शक्यतो काठातच जाड राहते म्हणून काठात लाटणं फिरवायचं आणि अशी हातावर 2 वेळा घेऊन बघायची. आता इकडं तवा तापत ठेवला आहे. तवा तापला आहे का तो कसा बघायचा, तर तव्यावरती असा हात धरायचा. साधारण आपल्याला उंचीवर धरल्यानंतर हाताला गरम लागलं की ओळखायचं तवा तापला आहे. या तापलेल्या तव्यावरती ही पोळी टाकायची. असे कडेने फुगे यायला लागले, थोडेसे बुडबुड्यासारखं दिसायला लागलं की पोळी उलटायची. आता मला सवय आहे बोटांनी उलटायची म्हणून चटका बसत नाही. नवीन शिकणार असाल ना तर बिनधास्त उलटणं वापरा. उलटण्याने ही पोळी व्यवस्थित उलटायची. आता हे बघा, जवळून दाखवते. पोळी तव्यावर फिरायला लागली, अजिबात चिटकत नाही आहे, म्हणजे पोळी त्या बाजूनी भाजली गेली. आता बाजू परत उलटायची. आता व्यवस्थित त्याला फुगली पोळी काठापर्यंत की मग तेल लावून घ्यायचं. थोडंसं तेल पण लावताना काठालाच लावायचं, मधोमध लावायचं नाही, नाहीतर मधोमध तेल लावलं की पोळी करपायची शक्यता असते. असं काठाला आणि मध्ये थोडंसं तेल लावायचं. हे बघा, आणखीन पोळी फुगली. अशी ही पोळी काठापर्यंत व्यवस्थित उलटून पालटून भाजून घ्यायची. हो, गॅस कसा ठेवायचा, फार मोठा ठेवायचा नाही आणि फार बारीकही ठेवायचं नाही. गॅस बारीक ठेवला ना तर पोळी कच्ची राहते आणि मोठा केला तर गॅस मोठा असल्यामुळं तवा तळसतो आणि करपट वास येतो. मध्यम गॅसवर आलटून पालटून सावकाश अशी पोळी भाजायची. हा व्हिडिओ नवशिक्यांसाठी आहे, हे लक्षात ठेवा. व्हिडिओ पूर्ण पाहिला ना म्हणजे तुम्हाला कळेल की नवीन शिकणाऱ्यांना याचा किती फायदा येते. हे बघा, किती छान पोळी झाली. आता पुढची पण आपण पोळी करायला घेऊया आणि याला टाईम मॅनेजमेंट लागते. हे बघा, आता ही पोळी आपण चाळणीमध्ये, दोरडीमध्ये, रुमालावर किंवा कशावरही काढून घेणार आहोत. तव्यावरून काढलेली पोळी डायरेक्ट डब्यात ठेवायची नाही. म्हणजे पोळी किंवा चपाती डब्यात ठेवली ना तर तळातली चपाती ओलसर होते आणि मग ती कोणी खात नाही. म्हणून काय करायचं, तर अशा चाळणीमध्ये चपात्या काढून घ्यायच्या आणि त्याची हवा गेली की नाही की मग त्या डब्यामध्ये भरायच्या. तुम्हाला दाखवते, चाळणी उचलल्यानंतर त्याच्या खाली कशी वाफ दिसते. ही वाफ एकदा निघून गेली की मग ही चपाती तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता. म्हणजे चपातीला बुरशी येत नाही किंवा तळातली चपाती ओलसरसुद्धा होत नाही.
तर अशा या एकसारख्या घडी घातलेल्या मऊसूत चपात्या नवशिक्या